झालं जणू मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू गालावर जणू तरली ग चांदणी आकाशीच चांदण पसरलं अंगणी एवढं काय बघता? तुम्हाला मला का आधी कधी बघितलं नाही का? बघितलंय की, पण किती बी बघितलं तरी मन भरत नाही. असं का? तर माझं नशीबच आहे तसं. मला काय करू? म्हणजे म्हणजे नशिबाने एवढी चांगली बायको दिलाय का काही विचारू नका. किती बी बघितलं तरी मन भरत नाही बघा. काहीतरीच आऊ तुमचं. आऊ 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 खरंच की. अहो कसं आहे माहितीये का? अहो, ऐका की मी काय म्हणतोय. कसं आहे, बायको जेवढी चांगली एवढी पोरं चांगली होत्यात बघा. होय. अहो परवाच पेपरात बातमी वाचली मी. अहो पोरासनी बुद्धिमत्ता आईकडनं मिळते. होय. यो असा शोध लावलाय ते काय ते इंटरनॅशनल शास्त्रज्ञ डॉक्टरांनी. होय. लय खुश झालंय बघा. माझं समजा टेन्शनच मिटलं. म्हटलं माझी पोरं आता माझ्यासारखी नाही तुमच्यासारखी हुशार होणार. अरे बाप रे, फार भारी शोध लावलाय का तुम्ही. चला म्हणजे आता सारखं मुलांच्या मागे अभ्यास करा असं लागायचा माझा त्रास गेला. होय. तुम्ही मोठ्या संकटात वाचलाय बघा. काय झालं? नाही काय नाही ते कौल जाऊ द्या. विचारच नको मनात ती. अहो, एक सांगू? काल मला एक स्वप्न पडलं होतं. कसलं? म्हणजे आपण दोघं देवीच्या देवळात गेलो होतो आणि देवीने आपल्या मनासारखा कौल दिला. काय सांगताय? हो खरंच. कधी पडलं पण? बहुतेक पहाटेच असावं, कारण मला जेव्हा जाग आली ना तेव्हा कोंबडा आरवत होता. हो. ती पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणतात. हो म्हणजे देवीनं आपल्या मनासारखा कौल दिला म्हणायचा. होय की. ते ना पण त्या दिवशी देवीनं असा कसा काय उलटा कौल दिला? अहो आपण आता असे विचार नको करायला. सगळे विचार मनातनं काढून टाक. माझं बी तेच म्हणणं आहे. पण तेच विचार करतोय मी, देवी अशी कशी काय कोपली आपल्यावर? पण कोणाचं काय वाईट केलंय का? मग तसा कौल कसा काय दिला? बाकी समजा जाऊ द्या, पण देवीनं आता लय भारी काम केलंय बघा. हो आता तुम्ही डोक्यात कुठलाही विचार ठेवू नका आणि आनंदाने आपल्या कामाला लागा. होय होय. अहो तालमीला जायला पाहिजे. त्याला लाडूला घेऊन जातो. त्याला धावतो कुस्ती कशी खेळतात ते. 2 दिवस झाले लय उड्या मारत होता. हो सगळ्यांना जाऊन जाऊन सांगत होता मी राणादापेक्षा भारी कुस्ती खेळतो म्हणून. आता छोटूला धावतो कुस्ती कशी खेळतात ते. आता माझं समजा टेन्शन मिटलंय बघा. ए लाडू लाडू राणादा सोड मला सोड सोड. नाही सोडणार. अरे लाडू मला एकटीला सोडून खात बसला होतास होय. हे बघ जा तुझी लंगोट घेऊन ये. हा धावतो आज कुस्ती का असते ते. तू तालमीत येणार आहेस? येणार बी आणि खेळणार बी. नाही तुला परत वस्ताद आमचा वर्धा पडणार. अजिबात नाही. बघास तू बस. बघ का नाचतान बस की बस. काय रे राणा
आज कळी लईच खुलली आहे. काय भानगड? नाही काय नाही, अगं गेलं काय दिवस डोक्याने कोच होतं, आज उतरलं बघ. कसं काय? बरं ती सांगतो. बरं गोदक मला सांगते, पहाटे पडलेली सपन खरे होतात ना व? अम, असं म्हणतात माणसं. माझा बी 1-2 वेळेचा अनुभव आहे. मग झालं तर हे सपन बी पुरवलं, प्रश्नच मिटला. आता बडबड करू नकोस, हा आता. राणा भाऊजी काय म्हणत होता? कसला प्रश्न मिटला हो? वहिनी तुम्ही बी सांगा की ती पहाटे पडलेली सपन खरी होतात ना व? हा होतात, पण कसलं सपान? आता तर डबल खात्री, अंजली बाईची पडलेलं सपन खरं होणार. अरे पर कसलं सपान ते तरी सांग. गोदक का, मी यांना अंजली बाईंनी कौल लावला होता, तो स्वप्नात मनासारखा झाला. कौल? कसला कौल? अहो कौल म्हणजे तुम्हाला सांगतो काय झालं माहितीये का, त्या दिवशी देवीची पूजा होती. तुम्ही काय सांगताय? म्हणजे जोवर कौल खरा होत नाही तोवर सांगायचा नसतो कोणाला, हो ना गोदाक्का? हो, होय होय, सांगायचा नसतोय. हो काय गोदाक्का, आता तुम्ही स्वतः विचारत होता कसला कौल म्हणून. अहो वहिनी साहेब, मी सपान विचारत होते. राणा, कौल खरा झाल्याशिवाय सांगायचा नसतोय कुणाला. होय की, ते गडबडीत विसरलोच बघा. बरं बरं, चला आता तुम्ही लवकर तालमीला जा. हे घ्या तुमच्या तालमीच्या पिशव्या. गोदाक्का आपण स्वयंपाकाची तयारी करू, मला पंचायतीत निघायचं. चल चल. गोदक का हे झालं मग. राणा भाऊजी एक सांगू काय, म्हणजे विचारू का? विचारा की. म्हणजे तुम्ही कौल काय लावला होता ते सांगू नका पाहिजे तर, पण तुम्ही जेव्हा कौल लावला तेव्हा तो तुमच्या मनासारखा आला होता काय? नाही ना बघ. अच्छा, म्हणजे म्हणून गेले काही दिवस तुम्ही एवढा उदास उदास आहे भाई. होय, मनच लागत नव्हतं कशा. पण मग आता जाऊबाईंच्या स्वप्नात कौल मनासारखा लागला काय? होय, समजा टेन्शन मिटलं बघा. असं आहे भाई. बरं एक बोलू काय आम्ही, म्हणजे तुम्हाला राग येणार नसल तर. अहो बोला की बिंदास बहिणी. स्वप्नातला कौल खरा ठरून काय उपयोग नाही हो. पण वहिनी तुम्ही आताच म्हणलात की पहाटे पडलेली सपन खरी होतात म्हणून. नाही म्हणजे आमचं काय म्हणणं आहे ते सांगू का? तुम्ही एक डाव देवीला परत कौल लावून बघा. अहो स्वप्नात मनासारखा आलाय, प्रत्यक्षात बी येईलच, पण एक डाव खात्री करून घ्यायला काय हरकत आहे बरं? तुम्ही आत्ता म्हणला का नाही डब्बल खात्री, तसं. होय, बरोबर आहे तुमचं. कसं आहे, पहाट पडलेली स्वप्न कायम खरी होत्यात असं नसतंय राणा भाऊजी. उगाच स्वप्नात बंगलं बांधण्यासारखं आहे बघा, प्रत्यक्षात त्या बंगल्याचा राहायला काय उपयोग नसतोय. तेव्हा एक डाव तुम्ही परत खात्री करून घ्या काय. रानादा चल चल. होय चल, नाही लाडू तुला मी तालमीत सोडतो. आता माझं दुसरं काम आहे, मी तिकडे जातो. हा, जगात सगळ्यात सोपं काय असेल तर ते या ठोकळ्याला गंडवणं. झटक्यात थोबाड उतरवलं आम्ही. हळूहळू या मास्तरनीचं बी उतरवू, पण त्यासाठी आधी कौल कसला आहे ते कळलं पाहिजे. काय अंजली, काय झालं? कसला कौल? आणि राणा तेवढ्यासाठी तोंड पाडून होता होय? हो, मी यांना किती समजावलं तरी ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी मग मी आता स्वप्नाचं सांगितलं ना, तेव्हा कुठे जरा खुश झाले. सपान खरं की खोटं? खोट, पण माझ्याकडे दुसरा काही मार्गच नव्हता यांचा मूड नीट करायला. काय झालं? कसला मूड? मला जरा नीट समजून सांगशील का? सांगते ऐका. त्या दिवशी देवीची पूजा होती, त्या दिवशी यांनी म्हणजे आम्ही दोघांनी देवीला कौल लावला होता. लावलाचा कौल? कसला कौल लावला? म्हणजे या वर्षी आम्हाला मूल होईल का नाही याचा कौल. मग काय झालं? मग काही नाही, कौल मनाविरुद्ध लागला आणि मग हे अपसेट झाले.
अगं कौल म्हणजे काय 100% खरं असतंय काय? आपण आपल्या मनाचं समाधान करून घेण्यासाठी करायचं असतं. अहो मी हेच समजावून सांगत होते त्यांना, पण यांच्या डोक्यात कायम तोच विचार. मग शेवटी मी उपाय म्हणून स्वप्नात आपला कौल मनासारखा लागला असं यांना सांगितलं. आणि त्याचा मूड चांगला झाला. कमाल आहे बाई या पोराची. अंजल त्यांची बी बराबर डोकं चढून राणादाचा मूड नीट केलाय बघा. हो, पण आता जाऊबाई उगीच खोदून खोदून विचारत होते. आता त्यांनी यांना जाऊन काही सांगू नये म्हणजे झालं, नाहीतर हे तेच डोक्यात घेऊन बसते. हे बघ, त्याच्या डोक्यात काय बी आलं तर तू ते नीट करणार याची खात्री आहे मला. पर तुझ्या डोक्यात आहे ना हो मुलाचा विचार? हो आहे, म्हणून तर मी यांना कौलाचं स्वप्न सांगितलं. आता यांनी इतरांचं न ऐकता स्वतः मनावर घ्यावं म्हणजे झालं. आपण कुणाचं ऐकूच द्यायचं नाही. तसं नाही राधाताई, यांचा स्वभाव खूप साधा आहे. हे कधीच मनात काही ठेवत नाही. कोणासमोर काय बोलावं यांना काही कळत नाही. सगळं समोरच्याला सांगून टाकतील आणि समोरचा त्यावर काय बोलतोय ते खरं धरून बसतील. हे बघा, राणादा काय बी धरून बसू द्यात, तुम्ही समजा नीट करणार याची गॅरंटी आहे मला. बरं, काय पहिलवान, आज तालमीन केलं नाहीस लवकर? नाही गेलोच नाही तालमीत. का? ए बाबा, तालमीत तेवढं जायचा, नाही तर वहिनी माझ्या ओरडतील. जर कशाला ओरडतील? मग काय, तू जर तालीम चुकून इथं मळ्यात आलास तर वहिनी मलाच ओरडणार, म्हणून तालीम करून येत जायचं. बाकी मळ्यातली कामं मी सांभाळतोय, मी खंबीर आहे त्याला. अरे पण मळ्यात मी काम करायला आलोच नाही. या अल्ला, मग कशाला आलायस तू? ते बघत पीरबाबांची तुला गॅरंटी आहे ना? अरे राणा, तू का डोसक्यावर पडलेस काय? देव कधी असं गॅरंटी देतोय वर? आणि आपल्याला मागायला शोभते काय ते? नाही नाही नाही, ते चुकलं माझं. बरकत काय आहे, ते पाटाला अंजलीबाईसनी स्वप्न पडलं. स्वप्नात आम्ही कौल लावला होता आणि कौल आमच्या बाजूला लागला बघ. अरे मग अच्छा आहे की. होय, म्हणजे मला बी बरं वाटलं रे ऐकून. पण बरकत, ते जरा एक डाव खात्री करून घ्यायची होती. परत ती एक डाव कौल लावूया काय? तू खुळा आहेस काय? देवीने चांगला कौल दिलाय ना? अरे होय की, पण ते स्वप्नात. पण प्रत्यक्षात एक डाव खात्री करून घेऊया की. राणा, तू या झंझटमध्ये अजिबात पडू नकोस बघ. तू काम आणि तालीम ह्यांच्यावर ध्यान दे. अरे बरकत, असं काय करायलाय? अरे मर्दा, माझ्या मनाखातर आपण एक डाव परत देवीला कौल लावूया की. एक डाव करूया की, म्हणजे काय समजा टेन्शनच मिटेल रे. अरे पण राणा वय असं म्हण की. हे बघ, एक डाव माझ्यासाठी वय म्हण की. अरे वय म्हण की मर्दा. अरे बोल की वय. बरं होय. हा. बरं ऐक, मला अजून अर्धा तास लागल. माझी 4-5 काम आहे तेवढी करून घेतो आणि मग जाऊया आपण. चालतंय, हा. मी अंजली बाईशी फोन करून सांगतो आणि पुढवतो. तू मागणं लगेच ये काय? हा. बरं चल जा, लवकर ये. हॅलो, हॅलो अंजली बाई, तुम्ही पटाक दिवशी समजा पूजेचं सामान घेऊन देवळात या. काय? कशाला? अहो, ते कौल लावून बघूया की. नाही म्हणजे तुमचं स्वप्न खरं होते का ते बघू. अहो काय गरज आहे? म्हणजे एकदा लागलाय ना मनासारखा कौल. होय, पण ते स्वप्न झालं ना व. प्रत्यक्षात खरं होतं का ना ते बघून घेऊ की आपण. बरं तुम्ही पटाक दिवशी या, मी देवळात पोचतो काय. हा हा, या लवकर. पण ठेवतो. काय झालं, कोण आले? नाही, ह्यांचा फोन होता. तेवढ्यात हे म्हणतात मला. कशाला? अगं सकाळी तर जाऊन आली तू. यांच्या मनात कधी काय येईल कोणास ठाऊक. देवळात दर्शनाला ये म्हणतात. आले मी जाऊन. हा, हा बरकत भाऊजी, कुठे आहात तुम्ही? आता मळ्यात आहे, देवळाकडे यायलाच निघाला लागलोय बघा. तुम्ही निघाला काय? तुम्हाला कसं माहिती मी देवाकडे येते? अहो राणा आता डोकं खाऊन गेला ना हो माझं. ते कौल लावायचं म्हणतोय ना. तुम्हाला फोन केलता नव्हते ना?
बरं बरकत भाऊजी, आपल्याला हे कौल प्रकरण कायमचं मिटवायचं. हा? यांच्या मनातनं ही भीती कायमची घालवून टाकायची. अहो पण कसं? त्याच्या डोसक्यात लय फिट्टे बसले बघा ते. आपल्याला हा कौल रीग करायचा. हा? म्हणजे सेट करायचा. आधीच ठरवायचं कौल काय लागणार आहे. कळलं? अहो पण कसं करणार? देवाच्या बाबतीत असा खेळ करायचा म्हणजे जरा. बरकत भाऊजी, आपल्याला हे करावं लागणार आहे. आपण हे यांच्या चांगल्यासाठीच करतोय ना. आणि आपण असं नाही केलं ना तर पुढे जाऊन हे महागात पडेल. आपल्याला ही भीती कायमची घालवून टाकायलाच पाहिजे. आणि त्यासाठी मला तुमची मदत लागेल. होय, सांगा तुम्ही काय करायचं ते मला. वहिनी, अहो हे सक्सेस होईल ना व? नक्की होईल. फक्त तुम्ही एक काम करा, माझ्या आधी तिथे पोहोचण्याची सगळी तयारी करून ठेवा. बरं चालतंय. पण वहिनी, अहो कुणी बघितले तर? असं काही नाही होणार भाऊजी. आपल्याला नाही कोणी पकडलं. आणि जरी कोणी पकडलं तरी मी आहे ना, तुम्ही नका काही काळजी करू. होय. पण आपल्याला यांच्या मनात ही भीती कायमची घालवूनच टाकायची. तुम्ही फक्त मी सांगते तसं करा. मी पोहोचते तिकडे. बरं बरं, पोचतो मी लगेच. ठेवते. राणा, ए राणा, अरे थांब थांब थांब. अरे आटपली काय काम? अरे काम कुठली, लय मोठी बोंब झाल्या मरता. काय झालंय? अरे ते आपल्या मळ्यात तू जाऊन बघ की. झालंय काय? अरे ती आपली मोटर लय आवाज करायला लागल्या. अरे असाच आवाज ते चालू राहिला तर मोटर जळून जाईल. एक काम कर, मी ते कौलाचं सगळं बघतो, तू जाऊन ती मोटर बघ. बरं बरं बरं, ऐक बघ, आधी आपण कौल लावू. अंजली बाई पोचले एवढ्यात. अरे नाही मरत राणा. अरे ती मोटर जर बंद पडली तर पिकाचं लय नुकसान होईल. या गरमीत पिकं जळतील तेव्हा तू मोटर आधी काय झाली बघ. तू बघ. अरे पण तू खुळायस काय? अरे मोटर चालू ठेवून कसं काय आलास? मोटर चालू कशाला ठेवली मी? बंद केली की. पण ते काय झाले ते तरी बघितलं पाहिजे ना. हे बघ, तू बघ जा, तुझा कुठला पार्ट गेला तू बघ. मग आपण कौल लावून झाला की कोल्हापूरला जाऊया आणि तो पार्ट येताना घेऊन ये. हा, तू जाऊन बघ जा. नको नको नको, हे बघ आधी कौल मग ते मोटरचं बघ. चल. अरे बरं का असं काय करायलायस राणा? असं काय म्हणजे? तुला एकदा सांगितलं ना व? अरे अंजली बाई पोचले असले आता. तू चल आता ह्याला कसं घालू? तू घाल. अरे तू जाऊन तरी येतात तिकडे. चल लवकर. अरे ऐक की राणा. राणा हो बरं झालं देवासारखं बेटा. बरं चला, गिरणी चला. अरे काय झालंय? ते गिरणीचा पट्टा सुटल्यावर माझी ताकद लावा, ताकद पूर्ण तुमची ताकद लावा. ए, थांब. हे बघ, माझं एक काम आहे, म्हणजे ते करतो. तुझं काय एवढं अडचण नाही ना बा? अर्जंट तसं नाही पण. अरे अर्जंट कसं काय नाही? पट्टा महत्वाचा नक्की. अरे बाबा, पट्टा बसवला पाहिजे राणा, नाही तर गाव उपाशी राहील. होय होय. अर्ध्या तासाने काय उशीर होत नाही. तू आधी गिरणीचा पट्टा बसव, ते गावासाठी आधी महत्वाचं आहे. हा, चल चल बरं, चल. बरं. एवढं झालं की जाऊ की आपण. अरे नाही कसं काय? हे बघ तू कोल्हापुरात माणूस बोलवायला लागणार आहे आपल्याला. तो वेळेत जर नाही आला तर गाव सगळं उपाशी राहील. तेव्हा आधी तू जा आणि ते पट्ट्याचं काम कर, मग आपण कौलाचं करूच की. अरे पण राणा, पण बिन काय नाही, हे पहिला महत्वाचं आहे. हे पुण्याचं काम कर, हे आधी महत्वाचं आहे. हा होय होय राणादा, अहो गावच्या पोटाचं सवाल आहे हो. तेवढं काम केलं की पुण्य लागेल तुम्हाला. चल चल चल. बरं 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 बरं. होय काय? हा, बरं ठीक आहे. आता तुझं काम करून मला पुण्य मिळणार असेल तर जाऊ आपण. हा? बरं बरं बरं, ऐक, तू एक काम कर, तू देवळाकडे जा. होय. अंजली बाई आले असतील. हा. ते मी पट्ट्या बसून येतो. हा. बाकी भेटतो तुला. चल, 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 लवकर जावा. हा हा. जाऊ बाई. अहो काय हो, एवढं गडबडीत कुठं चालला असा? मी देवळात चालली. कुठल्या? देवीचा. बरं झालं बघा, आम्हाला बी खरा आशीर्वाद घ्यायचाच होता. आम्ही येतो तुमच्या बरोबर. हा नाही नाही नको, मी घाईत आहे. आपण निवांत जाऊया. हा हाव काय जाऊ बाई, निवांत जायला ती काय जत्रा आहे होय? देवाला तर जायचंय आणि आशीर्वाद घ्यायला असं किती टाइम लागणार आहे हो? थांबा, आवरून येतो आम्ही. नाही नाही, अहो नाही, खरंच नको. म्हणजे मी आता चालत जाणार आहे आणि मग तिकडून डायरेक्ट पंचायतीत जाणार आहे. मी भरभर चालणार, तुम्हाला या अवस्थेत भरभर कसं चालता येणार? त्याला काय होतं एवढं? नाही नाही नको, आपण संध्याकाळी जाऊया ना गाडीत ना. आता मी जाते, तुम्ही आराम करा. घाईत आहे सर. मांजर डोळं झाकून दूध पितं म्हणून जगाला दिसायचं बंद होत नाही. पक्का काय तर भानगड आहे.
त्या कौलाचीच असणार. खरं कसला कौल आहे हे हुडकून काढलंच पाहिजे.